तुम्ही रेस्टॉरंटमध्ये जेवायला गेलाय आणि तुम्हाला असं कधी वाटलंय का, हे सगळे टेबल एका लाईनमध्ये का लावले? सो बोरिंग, रेल्वेच्या डब्यात बसल्यासारखं वाटतंय. चला आज आपण बोलूयात रेस्टॉरंटमधील डायनिंग एरिया असाइनमेंट बद्दल. नमस्कार, मी राहुल मुळीक, तुमचा हक्काचा हॉटेल कन्सल्टंट. बऱ्याच रेस्टॉरंटमध्ये चेअर आणि टेबलचे अलाइनमेंट एका सरळ रेषेमध्ये केलेले असते. याचं कारण म्हणजे त्यांच्यासाठी सर्व्हिस आणि स्पेस मॅनेजमेंट सोपी होते, पण त्यामुळे डायनिंग एक्सपिरियन्समध्ये तोचपणा येतो. विचार करा, सगळेच टेबल जर 4 लोकांच्या कपॅसिटीसाठी बनवले आणि तिथे जर 2च माणसं बसली असतील तर. पण आपण जर थोडा क्रिएटिव्हली विचार केला तर हे सगळं सोपं आहे. डायनिंग एरियाचा सेटअप इफिशियंट आणि ॲस्थेटिकली अपीलिंग बनवता येतो. टेबल्स आणि चेअर्सची मांडणी रेल्वेच्या डब्यासारखी न करता वेगवेगळ्या गरजेनुसार आपण त्यांना क्लस्टरमध्ये डिवाइड करू शकतो. जे कपल्स किंवा फ्रेंड आहेत त्यांच्यासाठी प्रायव्हेट ठिकाणी किंवा कॉर्नरमध्ये स्मॉल टेबल्स प्लेस करू शकतो. 3-4 लोकांच्या लहान ग्रुपसाठी मिड साईज टेबल अरेंज करू शकतो. त्याचप्रमाणे मोठ्या ग्रुपसाठी, मोठ्या फॅमिलीसाठी सेपरेट ठिकाणी मोठे टेबल्स अरेंज करू शकतो. अशा वेगळ्या वेगळ्या क्लस्टरमध्ये रेस्टॉरंट डिवाइड केल्यामुळे रेस्टॉरंटचा लुक खूपच अट्रॅक्टिव्ह दिसतो. स्पेसचं प्रॉपर युटिलायझेशन होतं आणि यामुळे ग्राहकांना प्रीमियम आणि पर्सनलाइज एक्सपिरियन्स मिळतो. पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही रेस्टॉरंटमध्ये जाल तेव्हा डायनिंग एरियाचा लेआउट नक्की ऑब्झर्व करा आणि अशाच इन्साइटफुल व्हिडिओसाठी माझ्या हॉटेल हसल या पेजला फॉलो करा.